चेतन पोषणी लागतात ना. फक्त तुझी हवा. हा जाऊ का? तो घंटा नाही. हा अरे त्यांना बाजूला घेऊ द्या. मी तेच म्हणत नाही. तुम्ही बाजूलाच घ्या. आम्ही पण ठेवतो पण परफेक्ट काम मार्गी फक्त आम्हाला सहकार्य 100% करा. आम्ही वाईट नाही घ्यावं. आम्हाला सहकार्य करा. येऊन कसं होतं आम्हाला रोज नाही चढू जाण्यात जमणार. आम्हाला येऊन सहकार्य करा. तेवढ्याच्या बसवा. हे बघा तुम्ही पण अनावश्यक जर एक्स्ट्रा स्टॉक ठेवला तर त्याच्यासाठी मला ते नाही ते आम्ही जेवढं आहे तेवढं ताजं आणा, तेवढं विका आणि मग सर्वांनी सामान उचलून घ्या. अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा सामान जप्त केले जाईल. हद्दीमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास नगरपालिका प्रशासनातर्फे शहरामधील मुख्य रस्त्यालगत असणारी जी फळ विक्रेती भाजी विक्रेती आहेत ज्यांच्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन किंवा अन्य वाहनांना प्रवेश करणं जिकिरीचं होत होतं. तसेच नुकतीच येथे आगीची दुर्घटना घडल्यामुळे अग्निशमन वाहनाला प्रवेश करायला अडथळा पडत असल्यामुळे आपण नोटीस देऊन आणि पूर्वकल्पना देऊन तसेच अनाऊन्स करून आज संबंधित फळ विक्रेत्यांना भाजी विक्रेत्यांना आपलं आपलं सामान काढून देण्यासाठी सूचित केलेलं आहे. ही कारवाई यापुढे देखील अशीच निरंतर चालू असणार असून फलटण शहरातील सर्व रस्ते मोकळे ठेवावे अशी विनंती मी सर्व विक्रेत्यांना करत आहे. धन्यवाद. आपण 2 दिवसापूर्वी नोटिसा दिल्या होत्या, तसेच अनाऊन्स देखील केलेलं होतं आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढताना किंवा कारवाई करताना नोटीस देण्याची तशी कायदेशीर गरज नाही आहे, परंतु आपण त्यांना पूर्वकल्पना यावी म्हणून दिली. हो, शहरामधील जेवढ्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत तसेच स्वतःहून आम्हाला जे काही रस्त्यावरील अडथळे दिसत आहेत त्याच्यामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व अतिक्रमण काढले. सुपर मार्केटमध्ये फायर फायटर सोबत तुम्ही आलेला आहात. यापुढे सुपर मार्केटबाबत परवा दिवशी आग लागलेली नक्की तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, आमची भूमिका अशी आहे की कोणत्याही प्रकारची वित्तहानी आणि जीवितहानी फलटण शहरामध्ये होऊ नये आणि तशी काही आपत्कालीन परिस्थिती जर ओढवली तर प्रशासनाला तिथे मदत पोहोचवणं सोपं व्हावं म्हणून ही कारवाई करण्यात आली. विक्रेत्यांना दिवसा भाजी किंवा फळे विकायला बसता येणार का? आम्ही तसं व्यवस्थित त्यांचं नियोजन आखून देऊन त्यांना बसायला जागा उपलब्ध करून देत आहोत.